नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली। यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल। त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये असणारी कविता 2.3 द इंचकॅप रॉक बाय रॉबर्ट साऊदी या कवितेचे ॲप्रिसिएशन पाहणार आहोत। ॲप्रिसिएशन म्हणजेच रसग्रहण होय। आता ॲप्रिसिएशनचा प्रश्न हा हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न आहे। आपल्या सिलेबससाठी असणाऱ्या कवितांपैकी कोणत्या तरी एका कवितेवरती ॲप्रिसिएशनचा प्रश्न हमखास आपल्या परीक्षेमध्ये विचारला जातो आणि त्यामुळं सिलेबससाठी असणाऱ्या कवितेंचे ॲप्रिसिएशनच्या प्रश्नांची उत्तरं तयार करून त्याची व्यवस्थितपणे तयारी केल्यास हा प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सोडवता येईल। आता हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो। 4 गुणांसाठी विचारला जात असल्यामुळे याचं उत्तर हे 120 ते 150 शब्दांमध्ये अपेक्षित आहे। या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना त्याचा कंटेंट आणि त्याच्याबद्दल विचार करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे, कारण जर कंटेंट जास्त असेल तर त्याचं लिखाण करण्यासाठी वेळसुद्धा तुम्हाला जास्तीचा लागेल आणि जर प्रमाणापेक्षा जास्त वेळ लागला तर पेपर लिखाणाच्या वेळी टाईम मॅनेजमेंटमध्ये तुमच्या अडचण निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं आपलं उत्तर कितपत असायला पाहिजे याचासुद्धा विचार तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे। तर या ठिकाणी पाहूया कविता द इंचकॅप रॉक बाय रॉबर्ट साऊदी, ॲप्रिसिएशन ऑफ धिस पोएम। ॲप्रिसिएशनचा प्रश्न विचारत असताना तो या पद्धतीने विचारला जातो। त्याचे मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्याचं वर्णन आपल्याला करायचं असतं। राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम द इंचकॅप रॉक बेस्ड ऑन द पॉईंट्स गिवन बिलो। 1. About the poem, poet and title. 2. The theme. 3. Language, poetic style and poetic devices used in the poem. 4. Special features. 5. Message, moral or values in the poem. 6. Your opinion about the poem. तर बघूया या प्रश्नाच्या अनुषंगानं या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिणं अपेक्षित आहे ते। आता या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूयात। पहिला मुद्दा आहे अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल, म्हणजे कवितेच्या विषयी, कवीच्या विषयी आणि कवितेच्या शीर्षकाविषयी। द पोएम इंचकॅप रॉक इज अ लॉंग नॅरेटिव्ह पोएम। नॅरेटिव्ह म्हणजे कथा रूपामध्ये किंवा गोष्ट रूपामध्ये। ही कविता एक गोष्ट रूपामध्ये लिहिलेली दीर्घ कविता आहे। इट इज अ रिटन इन द फॉर्म ऑफ अ बॅलड। बॅलड म्हणजे पोवाडा, ते पोवाड्याच्या स्वरूपामध्ये लिखाण केलेले आहे। द पोएट ऑफ दिस पोएम इज अ रॉबर्ट साऊदी। या कवितेचे कवी रॉबर्ट साऊदी हे आहेत। He was a poet who belonged to the romantic school of poetry. रोमॅन्टिक स्कूल ऑफ पोएट्री म्हणून कवीचा जो एक समूह आहे त्या समूहापैकी हे एक कवी होते। ही इज अ फेमस फॉर रायटिंग नॅरेटिव्ह पोएम्स। अशा गोष्टी रूपामध्ये दीर्घ कविता लिहिण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता, ते प्रसिद्ध होते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। द टायटल ऑफ द पोएम is a इंचकॅप रॉक. इट इज अ व्हेरी सिग्निफिकंट. कवितेचं शीर्षक हे इंचकॅप रॉक आहे आणि ते अतिशय सिग्निफिकंट आहे, योग्य आहे, ॲप्ट अँड ॲप्रोप्रिएट. ॲप्ट आणि ॲप्रोप्रिएट, ॲप्ट म्हणजे साजेसं, ॲप्रोप्रिएट म्हणजे सुद्धा योग्य, अशा पद्धतीनं हे शीर्षक आहे. इट रिप्रेझेंट्स द व्हर्च्यू. रिप्रेझेंट म्हणजे काय? प्रतिनिधित्व करणे. ते
सद्गुणाचं प्रतिनिधित्व करतं अँड ॲक्ट ऑफ गुडनेस आणि चांगुलपणाचं ते प्रतिनिधित्व करतं. इट इन्स्पायर्स रीडर्स टू पजेस गुडनेस. वाचकांना आपण स्वतः गुडनेस प्राप्त करावा याच्यासाठी हे शीर्षक प्रेरित करतं असे ठिकाणी म्हटलेलं आहे. यानंतर दुसरा मुद्दा आहे द थीम, कवितेची मध्यवर्ती कल्पना. द पोएट टीचर्स रीडर समथिंग थ्रू हिज अ पोएम, हेन्स इट इज डिडॅक्टिक पोएम. कवी हा त्याच्या कवितेच्या माध्यमातून वाचकांना काहीतरी शिकवण देतो आणि म्हणून ही कविता डिडॅक्टिक, स्पेलिंग चुकलेलं आहे बघा, DID पाहिजे होतं, DIDACTIC, डिडॅक्टिक पोएम म्हणजेच उपदेशात्मकपर असणारी कविता. आणि त्यामुळं ही कविता ही उपदेशात्मकपर कविता आहे. द पोएम डिपिक्ट्स द पोएटिक जस्टिस दॅट क्राईम गेट इट्स ओन पनिशमेंट. डिपिक्ट म्हणजे दर्शविलेले आहे. या कवितेमध्ये पोएटिक जस्टिस दर्शवलेला आहे, जो की आपणास सांगतो की गुन्ह्याला ही त्याची शिक्षा मिळतेच. द पोएम इज बेस्ड ऑन मोस्ट कॉमन थीम. कविता ही एक सर्वसाधारण कॉमन असणाऱ्या एका मध्यवर्ती कल्पनावरती बेतलेली आहे आणि ती मध्यवर्ती कल्पना आहे कॉन्फ्लिक्ट बिटवीन गुड अँड इव्हिल. गुड म्हणजे चांगलं, इव्हिल म्हणजे वाईट. चांगल्या आणि वाईट यांच्यामध्ये असणारा संघर्ष, कॉन्फ्लिक्ट, या ठिकाणी या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. द पोएम कॅरीज सम प्रेडिक्टेबल आयडियाज. काही प्रेडिक्टेबल म्हणजे अपेक्षित संकल्पनासुद्धा कविता सांगते. त्याच्यामध्ये ॲज यू सॉ सो शॅल यू रीप. तुम्ही जसे पेराल तसेच उगवेल. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. गुन्ह्याला त्याची शिक्षा मिळतेच. टिट फॉर टॅट, जशास तसे. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. जे तुमच्या भोवताली तुम्ही निर्माण करता तेच तुमच्या समोर येतं. इव्हिल डिग्ज पिट फॉर ओदर्स बट फॉल इन टू द सेम. वाईट हे दुसऱ्यांसाठी खड्डा खणून ठेवतं, परंतु ती व्यक्ती त्याच खड्ड्यात पडते, असं या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या सुद्धा काही अपेक्षित संकल्पना या कवितेमध्ये कॅरी केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. यानंतरचा तिसरा मुद्दा आहे लँग्वेज, पोएटिक स्टाईल अँड पोएटिक डिव्हायसेस यूज्ड इन द पोएम. कवितेमध्ये वापरलेली भाषा, कवितेची शैली आणि डिव्हाइस म्हणजे कल्पना, काव्यात्मक कल्पना यांचा वापर या ठिकाणी अपेक्षित आहे. लँग्वेज इन द पोएम इज सो सिम्पल लाईक अ प्रोज स्टोरी. कवितेमध्ये वापरलेली भाषा ही अतिशय साधी आहे, जणू की एखादी प्रोज कथा आपण सांगतो त्या पद्धतीची. इट इज अ लॉंग नॅरेटिव्ह पोएम. हे गोष्टीरूप असणारी दीर्घ कविता आहे. देर इज यूज ऑफ आर्किक वर्ड्स इन द पोएम. आर्किक म्हणजे प्राचीन. कवितेमध्ये प्राचीन शब्दांचा वापर केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, कोथ मीन्स सेड. कोथ हा शब्द प्राचीन आहे, त्याचा अर्थ सेड असा होतो. जॉयन्स हा शब्द प्राचीन आहे, त्याचा अर्थ जॉयफुल असं होतो. जॉयन्स मीन्स जॉयफुल. द पोएट हॅज यूज्ड expressive narrative technique or style to enhance the effect of didactic. Didactic या शब्दाचा अर्थ उपदेशात्मकपर असा होतो. उपदेशात्मकपर प्रभाव वाढवण्यासाठी या कवितेमध्ये कवी एक्सप्रेसिव्ह नॅरेटिव्ह टेक्निकचा वापर करत आहे. ॲलिट्रेशन, रिपिटिशन, पर्सोनिफिकेशन, मेटाफर and onomatopoeia are some figure of speech used in the poem to decorate the language.
म्हणजे अशा पद्धतीचे काही भाषेचे अलंकार वापरलेले आहेत ज्याच्या माध्यमातून कविता ही सुशोभित करण्याचा, कवितेची भाषा सुशोभित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. AABB is a rhyme scheme used in each stanza of the poem. कवितेच्या प्रत्येक स्टांजामध्ये AABB ही राईम स्कीम, यमकाची पद्धत वापरण्यात आलेली आहे. देअर आर 17 स्टांजाज इन द पोएम, आणि कवितेमध्ये एकूण 17 स्टांजा आहेत असं या ठिकाणी म्हटलं. यानंतरचा चौथा मुद्दा आहे स्पेशल फीचर्स, खास वैशिष्ट्य. द पोएट हॅज युज्ड नॅरेटिव्ह टेक्निक्स टू मेक हिज अ पोएम इफेक्टिव्ह. आपली कविता परिणामकारक बनविण्यासाठी कवी या ठिकाणी नॅरेटिव्ह टेक्निकचा वापर करतो. म्हणजे गोष्टीरूप कथात्मक स्वरूपाची असणारी ही लिखाण शैली तो वापरतो. देर इज ऑल्सो सिम्बॉलिझम इन द पोएम. कवितेमध्ये सिम्बॉलिझमचा सुद्धा वापर केलेला आहे. सिम्बॉलिझम म्हणजे प्रतीक. कवितेमध्ये प्रतीकं वापरलेली आहेत. इंचकॅप रॉक इज अ सिम्बॉल ऑफ गुडनेस. इंचकॅप रॉक हा चांगुलपणाचं प्रतीक आहे. द पोएट हॅज युज्ड सुपर नॅचरल एलिमेंट्स टू क्रिएट ॲटमॉस्फिअर ऑफ ए पर्टिक्युलर इन्सिडंट. सुपर नॅचरल एलिमेंट्स म्हणजे अशी दैवी अद्भुत शक्ती असते, तिला सुपर नॅचरल एलिमेंट्स असं म्हटलं जातं. कवितेमध्ये कवीनं काही विशिष्ट अशा घटनांची पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचे सुपर नॅचरल एलिमेंट्स त्याचा वापर केलेला आहे. यानंतरचा पाचवा मुद्दा आहे मेसेज, मोरल, व्हॅल्यूज इन द पोएम. मेसेज या शब्दाचा अर्थ संदेश असा होतो. मोरल म्हणजे बोध, आणि व्हॅल्यूज म्हणजे सुद्धा मूल्य, काहीसं साधर्म्य असणारे हे तिन्ही शब्द आहेत इन द पोएम. द मेसेज फ्रॉम द पोएम इज ॲज यू सॉ सो शाल यू रीप. या कवितेमधून असा संदेश तुम्हाला मिळतो की जसं तुम्ही पेराल तेच उगवेल. म्हणजे ज्या पद्धतीनं कृत्य तुम्ही कराल त्याच पद्धतीची परिणिती तुम्हाला येईल. ऑर इव्हिल डिग्स अ बिट फॉर अदर्स बट फॉल इन टू द सेम. किंवा असा संदेशसुद्धा या ठिकाणी मिळतो की वाईट प्रवृत्तीचे लोक दुसऱ्यांच्यासाठी खड्डा खणून ठेवतात, परंतु ते स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडतात. सर राल्फ दी रोअर कट द बेल. या कवितेमध्ये सर राल्फ दी रोअर या व्यक्तीनं इंचकॅप बेल कट केली. ही हॅड डन इव्हिल डीड. खरं तर हे करून त्यानं एक वाईट कृत्य केलेलं होतं. ही हॅड डग पीट फॉर अदर सेलर्स बट हॅड फॉलन हिमसेल्फ इन टू इट. हे कृत्य करून त्यानं इतर जलप्रवाशांसाठी एक खड्डा खणून ठेवलेला होता. त्याला बघायचं होतं त्या खड्ड्यामध्ये किती जलप्रवासी पडत आहेत, परंतु तो स्वतःच त्याच्यामध्ये पडला. तो स्वतःच त्या ठिकाणी त्या खड्ड्यात पडला. ही गॉट अ पनिशमेंट ऑफ इव्हिल डीड. त्यानं जे वाईट कृत्य केलेलं होतं त्या वाईट कृत्याची शिक्षा त्याला मिळाली. ही हॅड मेट टू हिज डेथ. आणि मग या ठिकाणी तो त्याच्या मृत्यूला कवटाळला किंवा त्याला मृत्यूला फेस करावं लागलं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. यानंतर शेवटचा सहावा मुद्दा माय ओपिनियन अबाउट द पोएम. आता एक वाचक म्हणून आपण आपलं स्वतःचं मत त्या कवितेविषयी या मुद्द्यांतर्गत मांडणं अपेक्षित आहे. द इंचकॅप रॉक इज अ ब्युटिफुल पोएम. ही अतिशय सुंदर कविता आहे. इट टेल्स अस व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. या कवितेच्या माध्यमातून अतिशय अभिरुचीदायक अशी कथा सांगण्यात आलेली आहे. इट टीचेस अस वी मस्ट ऑलवेज चूज टू डू गुड. या कवितेमधून वाचकाला अशी शिकवण देण्यात येते की आपण नेहमीच चांगल्याची निवड करायला पाहिजे. आपलं काम करत असताना आपण चांगलंच करायला पाहिजे. इफ वी चूज इव्हिल डेफिनेटली वी शॅल गेट पनिशमेंट. जर आपण वाईट निवडलं ना तर निश्चितपणे आपल्याला त्याची शिक्षाही मिळणारच असं या कवितेमधून सांगण्यात आलेलं आहे. आय लाईक द पोएम बिकॉज इट टीचेस लाईफ टाईम इम्पॉर्टंट लेसन टिट फॉर टॅट. मला खास करून ही कविता का आवडली तर या कवितेमध्ये आयुष्यभरासाठी आपण जपून ठेवावा अशा पद्धतीचा एक संदेश मिळतो, आणि तो म्हणजे टिट फॉर टॅट. जशाच तसं हा संदेश मिळतो.
आपण जर वाईट वागलो तर आपल्याला वाईट गोष्टींना फेस करावं लागेल, आपण जर चांगलं वागलो तर आपल्याला चांगल्या गोष्टीची परिणती येईल. आणि त्यामुळं आपल्याला कशा पद्धतीचं पुढचं एक्सप्रेशन्स हवी आहेत, परिणती हवी आहे, त्यानुसार आपण आपली वर्तणूक ठेवायला पाहिजे असं या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं या कवितेच्या माध्यमातून वाचकाला अवेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. द इंचकॅप रॉक या कवितेचं ॲप्रिसिएशन या ठिकाणी समाप्त होत आहे. ॲप्रिसिएशन लिखाणासाठीची ही एक गाईडलाईन आहे. तुमच्या टाईम मॅनेजमेंटनुसार याच्यामध्ये अपेक्षित थोडासा बदल केला तरी चालेल. लिखाणाच्या दृष्टिकोनातून योग्य अशी नोट्स तयार करा, तुमच्या इंग्रजीच्या वहीमध्ये लिहून काढा, पाठांतर करा आणि लिखाणाचा सराव करा. धन्यवाद.